तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। मला माहितीये तुमच्या मुलाने काय केलंय। संकेतने नलीचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केलाय काकू। नाही नाही, हे शक्य नाही। काय हो, अशा गुन्हेगारी वृत्तीच्या मुलासाठी तुम्ही आमच्याशी भांडायला आलात? आधी तुमच्या मुलाचे पराक्रम बघा आणि मग आमच्या वेदवर आरोप करा। वेद आमचा खोटं बोलणार नाही, कधी चुकीचं वागणार नाही। आणि वेद तसा वागला असेल तर तुमचा मुलगा त्यानं केलेल्या वाईट कर्माची फळं भोगतोय। असा कांगावा का करताय तुम्ही? नाही नाही, तुम्ही सगळी माणसं मिळून ना माझ्या संकेतवर नको नको तसे आरोप लावताय। माझं संकेत असं काही करणारच नाही। त्या नलीचा आणि या वेदचा काहीतरी डाव आहे। पण तुम्हाला सांगते, मी सोडणार नाही तुम्हाला, लक्षात ठेव वेद। धमक्या कोणाला देताय? काय बोलताय? कोणाला बोलताय? याचं काही भान आहे का? होत आहोत आम्ही, आणि वेदवर असे बिनबुडाचे आरोप नाही लावायचे। काका नको, या बाईला आधी बाहेर जायला सांग। काय करायचं ते कर म्हणावं। लक्षात ठेवायचं, गाठ खोतांची आहे। आई कालपासून तू काही खाल्लं नाहीयेस, थोडं खाऊन घे चल। आई नली बरी आहे ना? हो हो हो, ती बरी आहे। 4 घास उपमा खाल्लाय तिने। पण तू सुद्धा थोडं खाऊन घे चल। माझी इच्छाच होत नाही रे। आई असं उपाशी राहून प्रॉब्लेम संपणार आहे का? संपणार असतील तर कायमचा उपवास करेन मी। असं का बोलतेस तू? नलीला जरा त्रास झाला की तू लगेच डिस्टर्ब होतेस आई। मी जन्म दिलाय तिला, तिच्या दुःखाला, या परिस्थितीला मी जबाबदार आहे। आई पण तू मी आपण कायम नली सोबत आहोत ना। पण फायदा काय? आपल्या असण्यानं तिच्या आयुष्यातलं दुःख भोग कमी झालेत का? ऋषी, माझ्यात आणि नलीत वाद होतात, आबोला असतो, पण माझं प्रेम कमी नाही झालंय। आई अगं तुझं प्रेम, माया, आधार याबद्दल मला नलीला जराही शंका नाहीये ग। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भोग असतात, मान्य आहे मला। अरे पण किती? सीमा, नलीच्या जन्मापासून हे दुष्टचक्र सुरूच आहे। थांबेल, वेळ आली ना की तेही थांबेल। आई ज्यानं जन्म दिला, दुःख दिलं, तो सुख पण देईलच की। आई परिस्थिती बदलते, पण आपण आता जुन्या गोष्टी उगाळत बसायला नको। आणि नवीन घडणाऱ्या घटना त्या भयानक नाहीये। अरे मी नलीच्या सुखासाठी मार्ग शोधतीये, पण तिच्या सुखाआड विघ्न येतायतच। हे बघ आई, आपण इतरांसारखा विचार करायला नको। नलीच्या आयुष्यात सगळं अशुभच होणार, शुभ कधी होणारच नाही, हा विचार आपण आधी मनातनं काढून टाकूया। 1000 वेळा प्रयत्न करतेय मी, पण घडते अशुभच। आता मला सांग, त्या संकेत सारख्या मुलावर विश्वास ठेवून नली लग्नाला तयार झाली, याला काय म्हणशील? दुर्बुद्धीच म्हणावी लागेल। काय घडलं त्या संकेतच्या बाबतीत? त्या संकेतच्या आईने कसा तमाशा केला? आई विश्वासघात संकेतने केला होता। नली प्रामाणिकच होती आणि आहे। पण नलीच्या बाबतीत शुभ घडतंय का? घडेल आई, नक्की घडेल। लोकांना तिला तिकळी म्हणू दे, अपशकुनी म्हणू दे, त्यांना हवं ते म्हणू दे,
पण आई, आपण आपल्या नलीबद्दल कायम पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचा. तिचं आयुष्य खूप छान होणार आहे, तिच्या आयुष्यात सुख येणार आहे, आपण असाच विचार करायचा आई. मग बघ आपल्या नलीचं आयुष्य किती सुखाचं होतं ते. वेद, तू भिकाजी काय सांगत होता मला? हा, तू मारामारी केलीस, तू मारलंस त्या संकेतला? अरे हूं काय? अरे रवी, माझ अशा खोतांच्या दुर्गुणांपासून तू तरी दूर राहशील असं वाटलं होतं मला. नाही, खात्रीच होती माझी. आणि तूच मारलंस त्या संकेतला? असं कसं काय वागू शकतोस रे तू? काका, ऐकून घेणार आहेस का? नेमकं काय झालं हे तरी ऐकून घे. त्या संकेतचे नलीला घेऊन असलेले इंटेन्शन्स बरोबर नव्हते. म्हणजे तिला इमोशनली ब्लॅकमेल करून लग्नाचं वचन देऊन फसवत होता तो. नली सोबत फ्लर्ट करून तिला लग्नाचा नकार द्यायचा प्लॅन होता त्याचा, आणि तो मी ऐकला. काका, अरे त्या नलीला टिकळी म्हणून कमी छळतात काही लोक. त्यात हा संकेत तिच्या भावनांशी खेळत होता, म्हणून मला राग आला आणि मी त्याला मारलं. काका, तुला माहितीये, संकेतने नलीचा चेहरा विद्रूप करायचा प्रयत्न केला होता. काय? सुदैवाने नली सुखरूप आहे. पण आता या संकेतला वेड काय लागलंय, त्याच्या डोक्यावर परिणाम का झालाय, हे सगळं काय घडतंय काका, त्याच्याशी माझा काहीच संबंध नाहीये. अरे आता त्यात मी नलीला कॉल करायचा प्रयत्न करतोय, ती कॉल उचलत नाहीये. हे संकेतचं असं झालं हे तिला माहितीये की नाही हे मला माहिती नाहीये. नली खरंच चांगली मुलगी आहे रे. आणि हे टिकळी वगैरे हे सगळं जुनाट कल्पना आहेत रे, थोतांड आहे. तिकडे लक्ष नको देऊ. आणि तू एका चांगल्या सुसंस्कृत घरातल्या मुलीला कोणी फसवू नये म्हणून त्या संकेतला समज दिलीस ना, हे योग्यच केलंस. योग्यच केलंस. आणि तिला मदत करणं हे पण बरोबर आहे. काका, रे माझे तेच इंटेन्शन्स होते ना. आणि तुझे इंटेन्शन चांगलेच आहेत रे, चांगलेच होते. पण म्हणून मारणं, मारामारी करणं हे बरोबर नाही रे. सो प्लीज नेक्स्ट टाइम ही काळजी घे. म्हणजे कोणाचं चांगलं कर, पण ते करताना कोणाचं वाईट होता कामा नये. वेद, खरंच तुझा अभिमान आहे. आणि तू सहसा चुकणार नाहीस याची खात्री आहे मला. पण यापुढे कायदा हातात घ्यायचा नाही. सरस्वती, खोतीणबाई, तुम्ही या ना, आत या. जर पसारा पडलाय. हा ठीक आहे, घर म्हटलं की पसारा आलाच. आणि मी काय कोणी परकी आहे का? इतक्या वर्षांची ओळख आहे आपली. तेही खरंच आहे. पण या ना, बसा. नली कशी आहे ग आता? आहे बरी. हातपाय गाळून खचून नाही चालणार तिला. तुमच्या समोरच तर लहानाची मोठी झालीये ती. तिच्या जन्मापासून विचित्र अनुभव 5वीला पुजले. त्यात गावातली ही माणसं रिकाम टेकडी आणि निर्बुद्ध आहेत. ही माणसं चर्चा करायला ना काहीतरी विषयच हवा असतो यांना. पण तुझा मात्र मला अभिमान वाटतो. मोठी धीराची आहेस तू. जे कुणाच्याही आधाराशिवाय तू नलीला वाढवलंस, चांगले संस्कार केलेस तिच्यावर. सोपं नाहीये. नली पण मोठी स्वाभिमानी आणि निडर आहे. आणि का नसावं? वेदकडून मला काही गोष्टी कळतात. संकेतच्या बाबतीत नलिनीने जे केलं ना ते योग्यच होतं. मोठा विश्वासघातकी आणि बनेल आहे तो संकेत. नली सारख्या सुसंस्कृत मुलीची फसवणूक करतो. नलिनी चांगला धडा शिकवलाय त्या संकेतला. त्या संकेतची आई आली होती आमच्याकडे भांडायला.
म्हणाली नली आणि वेदमुळे संकेतची वाईट अवस्था झाली. वेद म्हणाला संकेतचं जे काय झालं ती त्याची कर्म आहेत, म्हणून असा वेड्यासारखा भटकतोय इकडे तिकडे. नली बरोबरच होती आणि आहे. मला खूप बरं वाटलं माझ्या वेदनी नलीला मदत केली, तिच्या पाठीशी उभं राहिला. का म्हणून आपण आपल्या सरळ मार्गी मुलीची फसवणूक होऊ द्यायची नाही का? मला ना कधी कधी खूप त्रास होतो हे ऐकून की नलीला जेव्हा तिकळी अपशकुनी म्हणतात. गोड आहे आपली नली. सरस्वती, खरं सांगू का, मी आणि वेद ह्या असल्या अंधश्रद्धा मानतच नाही. मी आहे तुम्हा दोघा मायलेकींसोबत. तुमच्या बोलण्यानं खूप बरं वाटलं. कोरडे शब्द नाहीयेत हा हे. स्त्रियांना काय समजतात हे लोक? म्हणजे मुलींची स्त्रियांची काही किंमतच नाही. आता माझी जाऊ म्हणजे ते भिकाजीची बायको विठा, तिचंच उदाहरण घे. लग्न झाल्यावर किती वर्ष वाळीत टाकलं होतं तिला. म्हणजे बायकांना मन नाही, भावना नाहीत. संकेतची वृत्ती वाईट होती, त्याचं वाईट झालं. मला तर वाटतं नलीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं शुभ घडणार आहे, म्हणून संकेत नावाचं हे विघ्न टळलं. आपण नलीचं उत्तम व्हावं असाच विचार करायला हवा नाही का? आणि कुणी सांगावं, नलीच्या आयुष्यात कोणीतरी गुणी चांगला मुलगा ठरवून ठेवला असेल नियतीने. तू का डिस्टर्ब होतोयस? शंकर काका बरोबर सांगत होता. होय रे, कळलं. अरे मग शांत हो ना, चिल. मला कळत नाहीये की नलीला संकेत बद्दल कळलंय की नाही. आणि आता ती फोन रिसीव्ह करत नाहीये, बरोबर? हे बघ, मला जेन्युइनली वाटतंय की तू डिरेक्ट जाऊन तिला भेटावंस आणि काय ते तिच्याशी बोलावंस. मिताली, मला थोडं बोलायचं होतं. हा, बोल ना. नली कशी आहे? अत्यंत स्वाभिमानी, रोकटोक बोलणारी जरी असली ना तरी खूप हळवी आहे रे नली. आणि या सगळ्या घडलेल्या घटनेचा तिला खूप त्रास होतोय वेद. खरं तर तो संकेत खूप वाईट वागला नलीशी, पण संकेतची ही अवस्था बघून नलीला कुठेतरी स्वतः अपराधी असल्यासारखं वाटतंय. नाही म्हणजे नलीनं खरं तर असा विचार करायला नको. हे बघ, टाइम इज द बेस्ट सोल्युशन. मला संकेत बद्दलच खूप महत्वाचं बोलायचं नलीशी. म्हणजे ते जे ऍसिड प्रकरण झालं ना त्याबद्दलच. मी देते तिला निरोप तुझा, पण वेद, नली सध्या काहीही ऐकण्याच्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. ऐक ना मिताली, माझं भेटणं खूप गरजेचं आहे. अगं वेद, मी सांगते तिला, बोलून बघते मी, पण प्लीज तू चुकून पण तिच्या घरी तिला भेटायला जाऊ नको. हा अगं मिताली. वेद, संकेत प्रकरण हे खूप चिघळत चाललंय रे. त्यामुळे नलीचीच नाही तर काकूंची आणि ऋषीची पण खूप घुसमट होती. आणि तुझ्या भेटण्यामुळे काही नवीन प्रॉब्लेम व्हायला नको इतकंच वाटतं मला. मिताली ऐक ना प्लीज. वेद, मी बोलते तिच्याशी. काय काय बोलवलंस मला? काय रे, तू अजून घरीच आहेस? मग कुठे असायला हवं मी? तुला ना कसं समजून सांगायचं तेच कळत नाही मला. वेद कुठे? तो गेलाय बाहेर. मग तू का नाही गेलास त्याच्यासोबत? काय परत परत तेच? मी काय सावलीसारखा फिरू का 24 तास त्याच्या बरोबर? तुला तुझ्या भावाची काही काळजी वगैरे आहे की नाही?
आधीच त्या नलीच्या आयुष्यात एकावर एक घटना घडतायत. मग त्याची काळजी करतोय ना तो. म्हणजे नलीचा विचार करतोय ना वेद? ऑफकोर्स करतोय. गुड. मग काय म्हणाला रे वेद नलीबद्दल? हेच की त्या नलीला बिचारीला केवढं सहन करावं लागतंय वगैरे वगैरे. बट आय कॅन सी हा तो केवढा अस्वस्थ आहे तिच्यासाठी. हो ना रे, आधीच ती बिचारी नली तिकळी आहे. या सगळ्याचा त्याला काही फरक पडत नाही. तो असल्या अंधश्रद्धा मानतच नाही. पण तो संकेत फार भयानक वागला तिच्याशी. नली कशी आहे रे आता? ऍक्च्युली नाही माहित मला, कारण ती हल्ली दादाचा कॉलच घेत नाहीये. अरे, आणि त्याच्यामुळे तो जास्त टेन्शन मध्ये आलाय. मग आता कसं? ती कॉल घेत नव्हती तर त्याला मी म्हटलं की तू डिरेक्ट जाऊन भेट तिला. व्हेरी गुड. मग आता तू तिला भेटायला गेलाय का? काय चाललंय का तुझं मगासपासून? खोदून खोदून तेच विचारतेस मला. मग तुला काय झालं एवढं चिडायला? मुलांच्या आयुष्यात काय चाललंय आईला माहिती असायला नको? माहिती करून घ्यायचंय. मग सांगू तुला? हो. ती फोन घेत नव्हती म्हणून मी दादाला म्हटलं जाऊन भेट तिला. तो कदाचित तिलाच भेटायला गेलाय. ओके ओके, गुड बॉय. नले, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? वेद भेटला होता मला. त्याने तुला निरोप द्यायला सांगितलाय. त्याला बोलायचंय तुझ्याशी. वेद तरी बोलून काय बोलणार आहे माझ्याशी? अगं, काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणे. संकेत बद्दल. मिताली, मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. तुला दिसतंय ना माझ्या आईला आणि दादाला माझ्यामुळे किती त्रास होतोय, किती तणावात आहेत ते. आई सतत काळजीत असते ग माझ्या. मला तिची काळजी दूर करायची आहे. भले छान होईल ग सगळं. नको काळजी करू, विश्वास ठेव. हॅलो. हा वेद. काय बोलली नली? नाही अजून बोलणं झालं. हॅलो वेद, प्लीज मला सध्या कोणाशी बोलायचं नाहीये आणि कोणालाही भेटायचं नाहीये. प्रमिला, घ्या पाणी. काय झालं? तुम्ही घरात जरा लक्ष घालत जा ना. मी कुठे कुठे लक्ष देऊ? तुमचं बरं आहे, कामधंद्यात गुंतवून घ्यायचं आणि घराची चिंताच सोडायची. काय बघायचंय घरात? तू आहेस, आई आहे, वेद सौरभ आहेत. मुलांचं काही खरं नसतं. म्हणजे हो, तरुण मुलं आहेत ती त्यांच्याच विश्वात मशगूल असतात. सौरभ तरी लागतो कधीतरी हाताला, पण वेदचं तर हल्ली काहीच सांगता येत नाही. कोड्यात बोलू नकोस, काय ते स्पष्ट सांग. काय बोलतायत होतीन बाई? बाहेरून आल्या आल्या नवऱ्याच्या कानाशी लागायचं नसतं, वाईट सवय आहे ती. तसं नाही सासूबाई. होतांचे पराक्रम सांगितले का? काय झालं? कुणी केला पराक्रम? भिकाजीनी का शंकरनी? शंकर कसला पराक्रम करतोय सांगते. प्रमिला, जा बाबासाठी चहा घेऊन ये.
चहा ना? विठा, ए विठा, मी तुला सांगितलं, तू तिला सांग. अशा उंटावरनं शेळ्या हाकू नकोस. अगं तू किती उत्तम चहा करतेस. तुझ्या हातची चव विठाच्या हाताला येईल का? जा बरं, चहा घेऊन ये. आणते. हो, आणि मला पण अर्धा कप दे. देते. काय ग, कसला पराक्रम म्हणत होतीस? सांगते. वेदचे. वेदने काय केलं? काय केलं नाही. अरे ती नलिनी आहे की नाही? नली म्हणजे ती काशा गावड्याची पोरगी, ती तिकडी? हो ती. फार गोड पोरगी आहे रे ती. असू दे, पुढे बोल. अरे एका संकेत नावाच्या मुलाने म्हणे तिला वचन दिलं होतं की मी तुझ्याशीच लग्न करीन, पण तो फसवणारा निघाला. हे वेदच्या लक्षात आलं तेव्हा वेदनी त्याला जाऊन मारलं. मारलं? हो मारलं. बर. अरे आज त्याची आई इथं भांडायला आली होती. वेद तिला म्हणाला की तुमचा मुलगा फसवणारा आहे म्हणून मी त्याला मारलं. वा, हे मस्त केलं वेदनी. अशा मावाल्यांना फटकेच द्यायला पाहिजेत. तीच भाषा कळते त्यांना. आज मला वेदचा अभिमान वाटला. शेवटी रक्त कोणाचं आहे? याला म्हणतात खोतांचा रुबाब. तुझंच रक्त आहे. रुबाब घेतला ठीक आहे रे, पण तुझे इतर सद्गुण घ्यायला नको म्हणजे झालं.